मंगलाचरण एकसोरासुराणुसिन्धवन्दिनं गोदगायिकं ममलं प्रणमामि वर्धमानं तीर्थं धम्मसकर्तारम् शेषे पुनतीर्थयरे ततो वसीते विशोधकभावे तमनेयनानदन्थन चरित तव वीर्यायारे ते ते सौवे समगं पतेगमेव पतेगम् वन्दामि यवर्तन्ते अरहन्ते मानुते केते सिद्धाणं तनमो गणराम् अजायवगानं साहुनं सेव सौवेतिं तेषं विशोधदन्तनं नानपान्वसमं समासेज्य उवतं पयामि सम्मम् यत्तो निवारणसम्पाति। गाथा नंबर 12 गाथा पाठ 12 झालं ना सर काल? झाली 12 झाले. 13 नंबर गाथा. गाथा नंबर 13. ऐषयमादसुमुत्तम विषयानीदम् अणोमवनन्तम् अवोच्छिन्नं चतुरम् शुद्धम् ओपवसिद्धानम्. आचार्य कुंद भगवान वरचे प्रवचनसारांतर्गत ज्ञान तत्व प्रज्ञापन अधिकारामध्ये कुंद भगवान प्रत्येक जीवाचा स्वभाव केवळ ज्ञान स्वरूप आहे. अनंत पदार्थाला इतपत जाणण्याची शक्ती आहे. अशा स्वभावाला आणि तो जाणत असताना क्रम करण व्यवधानाने रहित जाणणे स्वभाव आहे. अशा स्वभावाला जीव विसरलेला आहे आणि क्रम करण आणि व्यवधानाने सहित जे जाणण्याचं कार्य होत आहे त्यालाच आपला स्वभाव मानून बसलेला आहे. म्हणून आचार्य या जीवाला जे अप्रसिद्ध आहे त्या अप्रसिद्ध असणाऱ्या स्वभावाची ओळख करून देत आहे. आचार्य म्हणतात जीवाच्या स्वभावाची ओळख करून द्यावं लागते. हे सगळ्यामध्ये जगामध्ये आश्चर्य आहे. जीव ज्यांची प्रसिद्धी करतो पदार्थाची, पण जीव आपली प्रसिद्धी करत नाही, हेच जगामध्ये दुर्भाग्य जीवाचं आहे. म्हणून अशा जीवाला या ज्ञान तत्व प्रज्ञापन अधिकारामध्ये आचार्य त्रिकालवर्ती स्वभावाच्या अस्तित्वाची ओळख करून देत आहे. त्यामधले मागे 12व्या गाथेमध्ये आचार्याने अशुभ उपयोगाने आत्मा को मनुष्य नारकी तीरेंच हो हजारो दुःखाला भोगून सतत पीडित असतो.
ते त्याच जीवाच्या केलेल्या अशुभ परिणामाच्या निमित्ताने बांधलेले कर्म आणि त्या कर्माच्या उद्याचं निमित्त असताना जीव त्या गतीमध्ये जाऊन उत्पन्न होतो आणि उत्पन्न होऊन कायिक, मानसिक आणि वाचिक अशा अनेक प्रकारच्या दुःखाला स्वयंच्या कारणामुळे स्वयंलाच फळ देतो, अन्य दुसरा कोणीही देत नाही. असं मागतल्या गाथेत सांगितल्यानंतर आता या गाथेमध्ये आचार्य या 13 नंबर गाथेला शीर्षक देतात, इस प्रकार भगवान कुंद कुंद आचार्य देव समस्त शुभ अशुभ उपयोग वृत्ति को शुभ अशुभ रूप, शुभ उपयोग रूप और अशुभ उपयोग रूप परिणति को अपास्त कर हेय मानकर तिरस्कार करके दूर करके शुद्धोपयोग वृत्ति को साक्षात आत्मस्वरूप अपने रूप करते हुए शुद्धोपयोग अधिकार प्रारंभ करते हैं. ऐसा करते हैं. उनमें पहले शुद्धोपयोग के फल की आत्मा को प्रोत्साहन के लिए प्रशंसा करते हैं. याप्रमाणे शुभाचं फळ, अशुभाचं फळ आणि शुद्धाचं फळ थोडक्यामध्ये मागच्या 2 गाथेमध्ये सांगितले होते. आता या ठिकाणी परत सांगतात की संपूर्ण शुभ आणि अशुभ भोगाची वृत्ती आहे, प्रवृत्ती आहे, परिणती आहे, व्यापार आहे, कार्य आहे. त्या सर्वाला काय करतात? अपास्त कर, म्हणजे त्याला हे मानून काय करा? तिरस्कृत करून, दूर करून, म्हणजे ते शुभ आचार्य शुभ आणि अशुभ उपयोग ज्यामुळे कर्म बंद होऊन जीव अनादी कालापासून शुभ आणि अशुभ उपयोगाच्या आधारे परिणामाने प्रवृत्ती करून पुण्य आणि पाप बांधून 4 गतीमध्ये परिभ्रमण करत आहे. आणि ते परिणाम हेय आहेत. आणि शुद्धोपयोग वृत्ती, शुद्धोपयोग वृत्ती 13च्या तिथवरती शुद्धोपयोगाची वृत्ती हॅलो. शुद्धोपयोग वृत्तीला आत्मसात करते जे आपल्या स्वतःच्या शुद्ध आत्म्याला विषय करून शुद्धोपयोग रूपाने प्रवृत्ती आत्मसात करते हुए आचार्य शुद्धोपयोग अधिकार प्रारंभ करते हैं. आता या ठिकाणी काय करत आहेत? शुद्धोपयोगाचा अधिकार सांगणार आहे. अशुभ उपयोग, शुभोपयोग आणि शुद्धोपयोग यामध्ये शुभ आणि अशुभ दोन्ही अशुद्धच आहेत, हेयच आहेत. आणि शुद्धोपयोग वृत्ती आत्मसात करतात. मग शुद्धोपयोग अधिकाराला प्रारंभ करतात. आता शुद्धोपयोग अधिकार, मग शुद्धोपयोगाचे 3 प्रकारे अर्थ होतात किंवा 4 प्रकारे अर्थ होतात. एक शुद्धोपयोग प्रारंभ करतात, जे
पर्यायामध्ये प्रामाण्यसहित प्रत्यक्ष ज्ञानाच्या पर्यायाला तो शुद्ध आत्म्याला विषय करून जाणतो. त्या जाणणाऱ्या ज्ञान पर्यायाला पण कार्यरूप शुद्धोपयोग म्हटलं जातं. भेदवृत्तीच्या अपेक्षेने दुसरा शुद्धोपयोगाधिकार जीवामध्ये शुद्ध उपयोग नावाचा गुण आहे, म्हणून एक गुण पण शुद्धोपयोगाचा अधिकाराचा होतो. तिसरा एक दे शुद्ध उपयोग आणि पूर्ण दे शुद्ध उपयोग याने परिणत जीवाला सुद्धा शुद्धोपयोग अधिकार म्हटला जातो. आणि चौथा शुद्धोपयोग अधिकार परमशुद्ध निष्ठेने ग अभिवृत्ती आहे. मग या ठिकाणी आचार्य शुद्धोपयोग अधिकाराला प्रारंभ करतात. जे जीवाचा त्रिकाणवृत्ती शुद्ध उपयोग मात्र हाच जीवाचा एक स्वभाव आहे. याला सोडून अन्य जीवाचा कोणताही स्वभाव नाही. असा अनादि अनिधन शुद्ध उपयोग मात्र माझ्या जीवाचा अधिकारमध्ये स्वभाव आहे. माझ्या जीवाच्या स्वभावामध्ये अशुद्ध उपयोग अधिकार माझा स्वभाव नाही, पुढे राहणार नाही आणि भूतकाळामध्ये नव्हताच. मग या ठिकाणी ग अभिवृत्ती जो आपला शुद्धोपयोग स्वभाव आहे, अनादि अनिधन एक रूप आहे, त्रिकालवरती उपादान आहे, त्याच्यामध्ये कारणरूप स्वभावामध्ये द्रव्यामध्ये कारणरूप शुद्धोपयोग गुणामध्ये कार्यरूप कारणरूप असणारी शुद्धोपयोग पर्याय रूप मध्ये आणि कारणरूप षड्गुण हानीमध्ये शुद्धोपयोग अधिकार आहे. आणि अविभाग प्रतीचे शुद्धोपयोग अधिकार आहे. जे कारण द्रव्य कारण गुण कारण पर्याय कारण अविभाग प्रतीचे आणि कारण षड्गुण हानी वृत्ती हे सर्व शुद्ध स्वरूपच आहेत. कारण जर शुद्ध आहे तर कारणाचे कारणरूप कार्यही शुद्धच असतं, अशुद्ध असत नाही. जसं सुवर्णाचे होणारे सर्व अलंकार सुवर्णमय म्हटले जातात आणि लोखंडापासून होणारे सर्व अलंकार लोखंडमय लोहमय म्हटले जातात. तसं माझा स्वभावच शुद्ध उपयोग रूप आहे आणि त्या अधिकाराला प्रारंभ करतात. जे असा जीवाचा स्वभाव आहे आणि या स्वभावाला जीवाने कधी विषय केला नाही आणि त्याला विषय न केल्यामुळे पर्यायामध्ये शुद्धोपयोगाला प्राप्त झाला नाही. जसा अधिकार आहे तशाला विषय केला नाही, म्हणून पर्यायामध्ये शुद्धोपयोग पर्यायाला प्राप्त झाला नाही. निर्विकल्प तो संवेदन अवस्थेला प्राप्त झाला नाही आणि त्यामुळे तो संसारात भटकत आहे. म्हणून विषय स्वभाव शुद्ध उपयोग स्वरूप आहे. अनुभव करणारी ज्ञान पर्याय शुद्ध आहे, उपयोग रूप. कारण त्या जाणणाऱ्या ज्ञान पर्यायाला सुद्धा स्वयं त्याचा स्वभाव शुद्ध आहे. कारण ज्या ज्ञानाच्या पर्यायाला 5 इंद्रिय मन प्रकाश देव गुरु शास्त्र कर्माच्या क्षमाची अपेक्षा नाही, अशी ती ज्ञान पर्याय आपल्या स्वतःच्या अंतरंगातल्या कारणाने स्वतंत्र पदार्थाला जाणते. म्हणून जाणणाऱ्या ज्ञान पर्यायाचा स्वभाव पण शुद्धोपयोग रूप आहे.
मग विषय शुद्ध उपयोग स्वरूप आहे, साधन शुद्ध उपयोग रूप आहे, फळी त्याचा शुद्ध उपयोगाचं फळ शुद्धाचं प्राप्त होत. म्हणून कुंद भगवंतांनी समयकारमध्ये सांगितलं की जो शुद्धाला जाणतो तो शुद्धाला प्राप्त होतो आणि अशुद्धाला जाणतो तो अशुद्धाला प्राप्त होतो. तसं या ठिकाणी त्रिकालवरती विषयाच्या स्वरूपाची त्या ठिकाणी अधिकार प्रारंभ करत आहे. म्हणजे जो तुमचा त्रिकालवरती अधिकार आहे त्या अधिकाराची या ठिकाणी ओळख करून देत आहे. उसमें पहले शुद्धोपयोग के फल की आत्मा को प्रोत्साहन के लिए प्रशंसा करते हैं. मग हा शुद्धोपयोग अधिकार आहे. मग हा शुद्धोपयोग अधिकार मी तो सांगणार आहे. तसं आचार्य सांगतात लोक व्यवहारामध्ये अज्ञानीतला अज्ञानी मनुष्य, अनपढ मधला अनपढ मनुष्य, त्याला जर आपण एखादं काम सांगितलं, आपण गावावर आलो थकून गेलेला आहे आणि घराच्या शेजारी एक मनुष्य बसलेला आहे निवांत आणि त्याला काय करावं, हे आमच्या घरासमोरचं अंगण थोडं झाडून घे. मग झाडून घे म्हणल्यानंतर तो म्हणतो की मालक मी हे अंगण तुमचं झाडून घेतो पण मला तुम्ही काय देणार आहे, जे त्या कार्याचं फळ काय आहे हे त्याची इच्छा करत असतो. किंवा आपण सांगतो तुला आज एक वेळेला भरपूर पोट भरून आम्ही तुला जेवण देणार आहे, हे आमचं अंगण एवढं झाडून घे, कचरा काढ, सडा बिडा त्या ठिकाणी मार आणि तो अमुक वेळेला जेवायला ये. जे त्याला पहिले फळ सांगतो, फळामध्ये प्रोत्साहन करतो, तेव्हा तो कार्याला लागतो. तसे त्याकडे सांगतात की ते शुद्धोपयोग अधिकार प्रारंभ करत असताना त्या शुद्धोपयोगाचं फळ काय आहे आणि ते शुद्धोपयोगाचं फळ तुम्हाला पर्यायामध्ये प्राप्त होण्यासाठी प्रोत्साहन रूपाने आचार्य त्या प्रशंसा करतात आणि फळ ज्याच्या द्वारे प्राप्त होतं त्या विषयाची पण प्रशंसा आली आणि त्या फळाला प्राप्त करणारं ते साधन आहे त्या साधनाची पण त्या ठिकाणी काय झाली, आपोआप चर्चा करण्यात आलेली आहे. असं आचार्य म्हणून आपल्याला आपल्या स्वभावाची अभिवृत्तीची ओळख करून देत आहे. मग असा अभिवृत्ती परमशुद्ध निष्ठेने परम पारणामिक शुद्ध भाव ते आणि त्याला विषयी केल्यामुळे तुम्हाला फळ काय मिळणार आहे, या त्या ठिकाणी अर्पित रूपाने फळाची चर्चा, अनर्पित रूपाने विषय आणि साधनाची चर्चा अनर्पित रूपाने आहे. भेद ज्ञाने माझा शुद्धोपयोग रूप स्वभाव, माझी शुद्धोपयोग रूप ज्ञान पर्याय आणि त्या शुद्धोपयोगाचं फळ शुद्ध. भेद ज्ञाने माझीच चर्चा आहे आणि अभेद ज्ञाने विषय साधन आणि फळ या तिन्हीला अभेद रूपाने अभेद द्रव्य रूपाने पाहतो. तर मी सत्शुद्ध उपयोग स्वभाव स्वरूप आहे अशी अभेद आत्म्याची चर्चा आहे. भेदामधून अभेदाकडे याचं आहे. जसं घर बांधायचं आहे,
घर बांधून तयार झाले. तर घर बांधून तयार झालं तर घर अभेद झाले. पण ते अभेद घर अभेद वस्तूमधून होत नाही. भेद वस्तूतून अभेद वस्तू तयार होते. दोंडे आहेत, माती आहे, सिमेंट आहे, खडी आहे, वाळू आहे, पाणी आहे. हे सगळे भिन्न भिन्न एक भेदभेद रूप वस्तू आहेत. आणि या सगळ्या भेदरूप वस्तूतून अभेद एक घर तयार झालेलं आहे. म्हणून बहिरंगामध्ये तर भेदरूप वस्तू अनेक वेगळ्या वेगळ्या आहेत. आणि त्या अनेक वेगळ्या वस्तूमधून एक घर अभेद तयार झाले. मग घर अभेद रूपाने एक तयार झाले असताना सुद्धा त्या घरामध्ये सुद्धा परत भेद आहे. किचन आहे, हॉल आहे, बेडरूम आहे, गच्ची आहे, वरांडा, पॅसेज आहे. मग असं या ठिकाणी आचार्य आपणाला भेदाच्या माध्यमातून अभेदाची ओळख करून देतात. आणि हे सगळा शुद्धोपयोगाधिकार संपूर्ण समयचा प्रवचनचा हा ग्रंथ माझ्या जीवाच्या ज्ञान, श्रद्धा आणि चारित्र्य या भेद ज्ञाने आणि अभेद ज्ञाने श्रद्धा, ज्ञान, चारित्र्याला अभेद रूपाला धारण करणारा आणि कथनचित भेद रूपाला धारण करणारा माझ्या आत्म्याच्याच स्वभावाची आणि विभावाची दोघांचीही चर्चा करून दाखवणार आहे. मग स्वभाव पर्याय आणि विभाव पर्याय हे कदाचित का आहे आणि स्वभाव आणि विभाव पर्याय त्याच्या आधारे उत्पन्न होतात. तो स्वभाव अनादि व निधन आहे असं फळाची प्रशंसा करून विषय आणि साधनाची प्रशंसा कोण रूपाने आहे. गाथा नंबर 13. अन्वयार्थ. शुद्धोपयोग से निष्पन्न हुए आत्मा उनका केवली और सिद्धों का अतिशय आत्मोपन्न विषयातीत अतीन्द्रिय अनुपम अनंत अविनाशी और अविच्छिन्न अटूट है. मग काय आहे? शुद्धोपयोगाने निष्पन्न झालेलं 1 नंबर 3 निष्पन्न होना, उत्पन्न होना, फलरूप होना, सिद्ध होना. शुद्धोपयोग से निष्पन्न हुए अर्थात शुद्धोपयोग के कारण से कार्यरूप हुए. मग त्या शुद्धोपयोगाच्या द्वारे प्राप्त झालेले आत्म्याला आता शुद्धोपयोगाचं पूर्ण फळ एक अपेक्षेने केवली आणि सिद्धांना प्राप्त झालेलं आहे. आणि शुद्धोपयोगाचं एकदेश फळ 4 ते 12 गुणस्थानावरती जीवाना आहे. पण पर्यायामध्ये ज्यांना पूर्ण सुख प्राप्त झालेलं आहे शुद्धोपयोगाचं अशा प्रथम जीवाला उदाहरण रूपाने आचार्य आपल्या समोर प्रगट करतात. मग या जीवाला शुद्धोपयोगाचं फळ अनंत सिद्ध अवस्था, अनंत सुख, आत्मिक आणि अव्यवहार अनंत अतींद्रिय सुख प्राप्त झालेलं आहे. त्या जीवाला तुम्हाला पहिले दृष्टांत रूपाने दाखवून देतात आणि त्या दृष्टांतामध्ये पाहून तुम्हालाही शुद्धोपयोगाचं फळ असं प्राप्त होणार आहे.
दृष्टांत त्यांचा आणि द्राष्टांत आपल्यामध्ये समजून घ्यायचा आहे. मग असा त्या शुद्धोपयोगाच्या प्राप्त झालेलं जे केवल्याने सिद्ध भगवान आहे, त्यांना जे सुख प्राप्त झालेलं आहे ते सुख कसं आहे? अतिशय आहे. एक उपाधि. दुसरं आत्मोपन्न, आत्म्यापासून उत्पन्न झालेलं आहे. तिसरं विषयातीत म्हणजे अतींद्रिय आहे, ते बाहेरच्या कोणत्याही विषयापासून उत्पन्न झालं नाही. पुढे सांगितलं अनुपम आहे, त्याला कोणतीही उपमा देता येत नाही. आणि ते अनंत आहे, अविनाशी. जर प्राप्त झालं की कधी नष्ट होत नाही, म्हणजे अविनाशी आहे. आणि अविच्छिन्न आहे, त्याचा कधीही छेद भेद एक समय सुद्धा त्याच्यामध्ये कधीही अंतर पडत नाही. असं जीवाला शुद्ध आत्म्याला विषय करून जे जीव मुनी दीक्षा धारण करून एक अंतर्मुहूर्त शपक्षणीवरती आरूढ होऊन अशा शुद्ध आत्म्याला विषय करतात आणि प्रामाणिक प्रत्यक्ष ज्ञानाने अनुभव करतात, तर त्या शुद्ध विषयाला लक्ष्य करून शुद्धोपयोगाच्या पर्यायाचं फळ या ठिकाणी असं सुख प्राप्त होतं. जे सुख हे काय झालं? प्रमिती झाली, फळ झाले. मग असं तुम्हाला पर्यायामध्ये जर सुख प्राप्त करायचं असेल तर आचार्य सांगतात, ज्याला विषय केलेला आहे, ज्या साधनाचा उपयोग केलेला आहे, त्याच विषयाला तुम्ही विषय करताल. त्यांच्यासारखा तुमच्या आत्म्याला, त्यांच्यासारखाच साधनाचा उपयोग तुम्ही स्वतः करताल, तर तुम्हालाही असं सुख आत्म्यापासून उत्पन्न होणार आहे. हे आचार्य त्यांना दृष्टांत देऊन तुम्हाला दृष्टांतामध्ये असं त्यांना फळ मिळालेलं आहे. आणि असं फळ तुम्हाला प्राप्त करायचं असेल तर ते ज्या मार्गाने गेले त्याच मार्गाने गेला तर तुम्हालाही तेच फळ मिळेल. परळीवरून आम्हाला मुंबईला दिल्लीला जायचं आहे. मग परळीवरून मुंबई दिल्लीला जायचं आहे, तर त्या मार्गाला जाणारी जी गाडी आहे त्या गाडीमध्ये जे लोक बसलेले आहेत ते लोक त्या स्थानाला जाऊन पोहोचलेले आहेत. मग आपणालाही त्या परळीवरून त्या गावाला जायचं असेल तर जे पूर्वी लोक ज्या गाडीने गेले त्याच गाडीने आम्हाला बसायला पाहिजे. असं पहिले ज्ञानामध्ये निर्णय करा. श्रद्धेमध्ये ही गाडी मला मुंबईला पोहोचवणारच आहे, अन्य ठिकाणी घेऊन जाणार नाही. हे श्रद्धेमध्ये श्रद्धान करा. आणि रिझर्वेशनचं तिकीट काढलेलं आहे, त्या तारखेला त्या वेळेला घरामधून बॅग भरून अर्धा तास स्टेशन वरती जाऊन हजर राहावा. हे क्रिया झाली, चारित्र्य झालं. आणि तिथे थांबा आणि अनाउन्समेंट केल्यानंतर आपल्या स्थानावरून उठून आपली बोगी ज्या ठिकाणी थांबणार आहे तिथं वरती त्या ठिकाणी सांगितलेलं असतं त्या नंबर पाशी जाऊन उभा राहा.
मग घरनं निघण्याची क्रिया ही चारित्र्य आहे. वेटिंग रूम मध्ये बसणं हेही चारित्र्य आहे. वेटिंग रूम मधून निघून चालत येणे बॅग घेऊन तेही चारित्र्य आहे. आणि लोक उतरल्यानंतर आपणाला बॅग घेऊन 3 पायऱ्या चढून आत डब्यामध्ये बसायचं तेही चारित्र्य. आणि आपल्या सीट वरती जाऊन बसणे तेही चारित्र्य. आणि आपलं मुंबई स्थान येत नाही तोपर्यंत मधी उतरायचं नाही तेही सगळं चारित्र्य. म्हणजे असं ज्ञान, श्रद्धा आणि चारित्र्य तिन्हीच्या द्वारे आपण नियमाने पोहोचणार आहोत. 3 महिन्यापूर्वी रिझर्वेशन केले. ज्ञानामध्ये, श्रद्धेमध्ये दृढता झाली. पण 3ऱ्या महिन्यानंतर तारखेला गाडीत बसलो आणि तेवढा तासाचा प्रवास केल्यानंतर तिथे पोहोचणार. तसं हे अनंत सिद्ध अशा सुखाला प्राप्त झाले. त्यांना जे फळ मिळालं त्या फळाची तुम्हाला प्रशंसा केली. आणि मग कोणी भव्य जीव असेल तर तो भव्य जीव, निकट भव्य जीव असं पर्यायामध्ये सुख मलाही प्राप्त व्हावे असा ज्ञानामध्ये विकल्प करतो. असं मला सुख प्राप्त करायचं आहे श्रद्धान करतो. आणि असं सुख ज्यांना प्राप्त झालेलं आहे मग त्यांना कोणत्या कारणाने प्राप्त झालेलं आहे. मग त्या तुमच्या विषयाला लक्ष करून कोणत्या साधनाच्या द्वारे त्यांना प्रमिती फळ प्राप्त झालेलं आहे. ते कशा पद्धतीने प्राप्त झालं मला प्राप्त करायचं आहे तर देव गुरु शास्त्राच्या सानिध्यामध्ये जाऊन ग्रंथाचं अध्ययन करून, चिंतन मनन करून, श्रद्धान करून त्या रूपाने परिणमन करून तर आपल्याला पहिल्यांदा एक देश अतींद्रिय सुख पर्यायामध्ये फळ प्राप्त होणार आहे. ज्यांना एक देश अतींद्रिय असण्यापासून सुख, विषयातील सुख, अनुभव सुख, एक देश सुख प्राप्त झालेला आहे, विच्छिन्न आहे, त्याच जीवनाला अनंत आणि अविच्छिन्न असं सुख प्राप्त होतं. त्याप्रमाणे आपण पुरुषार्थ करतो. तेव्हा आपणालाही एक दिवस मुनिलिंग धारण करून, भावलिंगासहित द्रव्यलिंग धारण करून सपक्षिणीवरती आरूढ होतो. तेव्हा हे सुख मलाही प्राप्त होऊ शकतं. सिंहासारखा जीव मनुष्य होऊन, तीर्थंकर होऊन हे सुख प्राप्त करू शकतो, फळ प्राप्त करू शकतो. तर मग मी का करू शकत नाही. म्हणून आचार्यांचा कधी तुम्हाला ईर्ष्या करायची आहे तर मोक्ष मार्गामध्ये ईर्ष्या करा. लोभ करायचा आहे तर मोक्ष मार्गाचा, मोक्षाच्या केवळ ज्ञानाचा लोभ करा. बाहेरचा व्यक्ती बंगला बांधू शकतो तर मी का बांधू शकत नाही. ही ईर्ष्या, हा लोभ पापाचं कारण आहे. तो व्यक्ती ज्ञानी होऊ शकतो तर मी का होऊ शकत नाही. तो जीव सम्यक दर्शन प्राप्त करतो तर मी का प्राप्त करू शकत नाही. तो जीव मुनी होऊ शकतो, आरी का होऊ शकतो तर मी का होऊ शकत नाही. अशी ईर्ष्या करा दुसऱ्याला पाहून. लोभ करा, मलाही रत्नत्रय प्राप्त करायचं आहे.
शुल्लक ऐलक अवस्था मुनी अवस्था धारण करायची आहे. मलाही चपक शिलेवरती आरुण वाहत आहे आणि मलाही पर्यायामध्ये अनंत सिद्ध अवस्था प्राप्त करायची आहे. असा तुम्ही ईर्ष्या आणि लोभ केला तर बाधक नाही आणि आपल्या आत्म्याच्या फळाला सोडून बाकीच्याची ईर्ष्या आणि लोभ केला तर आचार्य सांगतात बहुतांश जीव ज्यांच्यापाशी पुष्कळ सोनं पैसा लाडका आहे त्याचा लोभ करतात, दुसऱ्याला करून धन वाढवण्याची ईर्ष्या करतात. ते जीव मरून साफ होऊन त्या ठिकाणी जन्मतात किंवा एकेंद्रिय पृथ्वी कैक होऊन त्या ठिकाणी जन्मतात. जे बाहेरच्या पदार्थाची ईर्ष्या लोभ केलेलं फळ तिर्यंच्या गती प्राप्त होते आणि त्या सर्प आदी वनस्पती झाड आदी अवस्थेमध्ये तो जीव आपल्या मुळ्या किंवा त्या ठिकाणी जाऊन बसतो. माझं आहे आणि मी त्याचा आहे. त्यामुळे धन आहे इथं कोणाला समजलं आणि तिथे साप आहे असं समजलं तर कोण काय करतात, गारुडी आदीला बोलून किंवा तिथे धनापाशी असलेल्या सापाला मारून धन घेतात. जे बाहेरच्या ईर्ष्या लोभाचं फळ संकलित परिणाम आर्द्रज्ञानाने मरणे आहे आणि दुर्गतीला जाऊन एकदा निगोदात पडण्याची परत तिथून निघता येत नाही. आणि शुभ भावाच्या ईर्षेचं फळ शुद्धाला प्राप्त होतं आणि शुद्धाचं फळ अनंत सिद्ध अवस्था प्राप्त होते आणि अनंत सिद्ध अवस्था प्राप्त झाल्यानंतर जे सुख प्राप्त होतं ते सुख कसं आहे आपणाला आचार्यात एक एक अर्थात स्पष्टीकरण करतात. काम ते अनादि संसार में संसार से जो पहले कभी अनुभव नहीं आया ऐसे अपूर्व परम अद्भुत अल्लाहरूप होने से अतिशय है. एक विशेषण अतिशय आहे. मग अतिशय त्याला उद्देश हे त्याचं झालं लक्षण आणि असं असेल तरच अतिशय असतं, असे नसेल तर अतिशय असत नाही. उद्देश लक्षण निर्देश आणि परीक्षा तिन्हीच्या द्वारे प्रकरणाची सुरुवात होते आणि हे उद्देश लक्षण निर्देश आणि परीक्षा हे ज्ञानाच्या पर्यायाचे धर्म आहेत, विषयाचे आणि फळाचे धर्म नाहीत. म्हणून अतिशय हे झाला उद्देश, सुख आणि हे त्याचं झालं लक्षण. मग काय झालं, अनादि संसारामध्ये पहिल्यांदा केव्हाही एक वेळा सुद्धा अनुभव केला नाही, अनुभवाला आलेलं नाही. म्हणून कसं आहे, अपूर्व आहे. म्हणजे नाही, पूर्वी कधीही अनुभवाला आलेलं नाही म्हणून ते अपूर्व आहे. विशेषण परम आहे, जे श्रेष्ठ आहे, अद्भुत आहे, अद्भुत आहे आणि आल्हाद रूप आहे, आनंद देणार आहे. म्हणजे अशा विशेषणाने विशिष्ट आहे
म्हणून ते सुख अतिशय आहे. एक सांगितलं. म्हणजे कोण फळ, ती फळाची प्रशंसा करत आहे त्या ठिकाणी. 2 आत्मा काही आश्री लेकर स्वाश्रित प्रवर्तमान होने से आत्मोपन्न है. मग स्वतःच्या शुद्ध उपयोग स्वभाव करून शुद्ध आत्म्याला विषय केल्यामुळे, त्याचा आश्रय घेतल्यामुळे, त्याच्यापासून प्रवर्तमानते उत्पन्न झाल्यामुळे, उत्पन्न झाल्याच्या कारणामुळे ते आत्मोपन्न आहे अस्थिरूपाने. आणि 5 इंद्रिय, मन, शरीर, जीव, गुरु, शास्त्र यांचं अवलंबन घेतलं नाही, त्यांना विषय केलेलं नाही, म्हणून तिथून उत्पन्न झालेलं नाही. जी एकेकामध्ये अर्पित अनर्पित मध्ये अर्पित रूपाने सांगतात त्याला ग्रहण करा, आणि याच्या विरुद्ध जे अनर्पित आहे त्या अनर्पिताला सुद्धा नास्ती रूपाने ग्रहण करा. 3 पराश्रय से निरपेक्ष होने से स्पर्श, रस, गंध, वर्ण और शब्द तथा संकल्प विकल्प के आश्रय की अपेक्षा से रहित होने से विषयातीत एक स्वतःचा शुद्ध आत्मा विषय होता आणि या विषयापासून उत्पन्न झालेला आहे. नास्ती रूपाने पराचा आश्रय निरपेक्ष आहे. मुकुंच आहे पराचा आश्रय निरपेक्ष, ज्यामध्ये स्पर्श, रस, गंध, वर्ण, शब्द हे 5 इंद्रियाचे विषय आणि मनाचा विषय संकल्प विकल्प. मग यांच्या आश्रयाने, यांच्या आधाराने अपेक्षाने रहित असल्यामुळे ते सुख कसं आहे, विषयातीत आहे. हे त्याचं फळ आहे. 4 अत्यंत विलक्षण होने से अन्य सुखों से सर्वथा भिन्न लक्षण वाला होने से अनुपम है. मग काय अत्यंत विलक्षण, विलक्षण कसं वरती सांगितलेले स्पर्श, रस, गंध, वर्ण, शब्द आणि मन यांच्यापासून होणाऱ्या, त्याच्यापासून विलक्षण म्हणजे भिन्न आहे, वेगळं आहे. म्हणजे अन्य सुखापासून सर्वथा भिन्न लक्षण वाला, जे 5 इंद्रियांनी मनाच्या माध्यमातून उत्पन्न होणाऱ्या सुखाला तर उपमा दिली जाते, पण आत्म्यापासून उत्पन्न होणाऱ्या सुखाला बाहेरच्या कोणत्याही पदार्थाची त्याला उपमा देण्यात येत नाही. म्हणून ते अनंत चित्ताला शुद्ध आत्म्याला विषय करून शुद्धोपयोग परिणामाच्या द्वारे जे शुद्ध सुख प्राप्त झालेलं आहे ते सुख कसं आहे, अनुपम आहे. मग काय केले, सुख एकच आहे, पण त्या एक सुखाला अनेक वाचक शब्दाच्या द्वारे वाच्य फळ एकच सांगत आहे. शब्द वेगळे वेगळे आहेत, वाचक शब्द, पण त्या वाचक शब्दाचा वाच्य अर्थ एकच आहे. म्हणून काय आहे, शब्द सामान्य अधिकरण आहे. अनेक वाचक शब्दाच्या द्वारे एक फळाचं वर्णन करत आहे. 5 समस्त आगामी काल में आगामी काल में कभी भी नाश को प्राप्त न होने से
अनंत आहे, मग हे जे अनंत सुख, अव्याभात सुख, एकदा त्याला सुरुवात झाली तर एकदा सुरुवात झाल्यानंतर परत भविष्य अनंत कालामध्ये कधीही त्याच्या नाशाला प्राप्त होत नाही ते सुख. म्हणून अनंत, अ म्हणजे नाही, ज्याचा पुढे कधीही अनंत नाश होणार नाही. म्हणून ते कसं आहे, साधी अनंत आहे. इंद्रिय सुख शांत आहे, इंद्रिय दुःख साधी शांत आहे, मानसजनित सुख साधी शांत आहे, प्रशमजनित सुख साधी शांत आहे. आपल्या शुद्ध आत्म्याला लक्ष्य करून शौक्षमिक ज्ञानाच्या द्वारे प्राप्त होणार एक देश अतींद्रिय सुख तेही साधी शांत आहे. विषय अनादि अनिधन आहे. सुख अतींद्रियच आहे, पण साधन शौक्षमिक ज्ञान आहे, भावकृत ज्ञान आहे, एकदेश शुद्ध पर्याय आहे. मग त्या एकदेश शुद्ध पर्यायातून उत्पन्न होणार ते सुख साधी शांत आहे. म्हणजे असे इंद्रिय मानसजनित प्रशमजनित एकदेशजनित सुख साधी शांत आहे. त्यामध्ये इंद्रिय मानस प्रशमजनित सुख तर सुखाभास आहे, सुख गुणाच्या विभाग पर्याय आहे, ते दुःखच आहे. एक देश अतींद्रिय सुख आत्म्यापासून उत्पन्न झालेला आहे, पण एक अंतर्मुहूर्तानंतर शुद्धोपयोगाचा शुभोपयोगामध्ये येतो, म्हणून ते खंडित होतं, म्हणून त्याची प्रशंसा केलेली नाही. जे एकदा उत्पन्न झालं की परत कधीच नष्ट होत नाही असं आहे, म्हणून ते अनंत आहे. बिनाही अंतर के प्रवर्तमान होने से अविच्छिन्न सुख शुद्धोपयोग से निष्पन्न हुए आत्माओं के होता है. इसलिए वह सुख सर्वथा प्रार्थनीय वांछनीय है. याप्रमाणे बिनाही अंतर प्रवर्तमान असणार आहे, म्हणून त्याच्यामध्ये एक क्षणाचा सुद्धा अंतर पडत नाही, म्हणून ते कसं आहे, अविच्छिन्न आहे. तुम्हाला आता सध्या 3 घरं आहेत. अकलूजला आहे, परळीला आहे आणि अकोल्याला आहे. अकोल्याला घराला तर काही जाऊन राहण्याचा प्रश्न येत नाही, भाड्याने दिलेला आहे. राहिली आता 2 घरं. जोपर्यंत परळीचं घर विकलं जात नाही तोपर्यंत अकलूज ते परळी आणि परळी ते अकलूज, बॉम्बे टू गोवा, गोवा टू बॉम्बे तसा प्रवास करावा लागणार. मग तिथलेही सुख एका घरचं सुखी तुम्हाला अविच्छिन्न नाही. जेव्हा परळीचं घर विकलं जाईल, अकोल्याचं घर विकलं जाईल, 2 घराच्या विकल्पाचा जेव्हा अभाव झाला आणि एक घराचा विकल्प राहिला आणि त्या एक घरामध्ये आता मरोस्तोर राहिला, तर ते अविच्छिन्न म्हटलं जातं. इंद्रिय जनित सुख, मानस जनित सुख, प्रशम जनित सुख. म्हणून आचार्य म्हणतात की ही आत्मन संकल्प विकल्प ज्याच्याद्वारे होतात
त्या पदार्थाचा तुरंत त्याग करण्याचा प्रयत्न कर. मग असं ते आपण घरात राहतो, घरातून कधी बाजारात जातो, मंदिरला जातो, मग तेही प्राप्त होणारं घरचं सुख, मंदिराचं सुख सुद्धा तेही कसं आहे, विच्छिन्न आहे, अविच्छिन्न नाही. मग असं ते अविच्छिन्न एवढ्या विशेषणाने विशिष्ट जे सुख आहे ते शुद्धोपयोगाच्या परिणामाच्या द्वारे आत्म्याला प्राप्त होतं. आणि ज्यांनी प्राप्त केलेलं आहे ते अनंत सिद्ध भगवंताला आम्ही काय केलेलं आहे, सांगितलेलं आहे. इसलिए या कारणाने म्हणजे माग दिलेल्या विशेषणाच्या विशिष्ट अशा कारणाने ज्यांना ते सुख प्राप्त झालेलं आहे व जे त्यांना जे असं सुख प्राप्त झालेलं आहे व ते सुख सर्वथा प्रार्थनीय वंदनीय आहे. मग तसं सुख मला वर्तमानामध्ये प्रार्थनीय आहे, वांछनीय आहे, म्हणजे मला तसं सुख पर्याय प्राप्त करायचं आहे. त्या जीवाला असं जर शुद्धोपयोगाचं फळ मिळतं तर मग मलाही पर्यायामध्ये त्यांच्यासारखंच या विशेषणाने विशिष्ट सुख प्राप्त करायचं आहे. आणि हे सुख त्यांना जसं शुद्धोपयोगाने प्राप्त झालेला आहे आणि तो शुद्धोपयोग शुद्ध उपयोग स्वरूप आत्म्याला लक्ष केल्यामुळे झालेला आहे. आणि त्यांनाही जे प्राप्त झालेलं आहे अविच्छिन्न, त्यांना सुद्धा पूर्वी असे साधी शांत एक शुद्धोपयोगाचं अतींद्रिय फळ मिळत गेलं. आणि ते मिळत 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 काय झालं, एक दिवस थेंबे थेंबे समुद्र साचला. मग तसं मलाही ते प्राप्त करायचं असेल तर मग हे अव्याभात अनंत अतींद्रिय सुख का प्राप्त झाले, तर आत्म्याचा स्वभाव अनंत सुख स्वरूपी आहे. माझ्या अनंत सुख स्वभाव आत्म्याला विषय करून प्रामाणिक प्रत्यक्ष ज्ञानाने जाणतो तेव्हा मला पण काय होतं, माझ्या आत्म्याला याला विषय केल्यामुळे माझ्या आत्म्याला सुद्धा काय होतं, आत्म्यापासून उत्पन्न होणार सुख आहे. मग ते सुख अतिशय आहे, बलियदेश आहे, आत्मपन्न आहे, आत्म्यापासून उत्पन्न झालेलं आहे, विषयापासून नाही, अतींद्रिय ज्ञानापासून उत्पन्न झालेला आहे. त्या सुखाला उपमा नाही. भले जेवढ्या काळ उत्पन्न झालं त्या अपेक्षेने अविनाशी आहे. आणि क्षावक्षणिक एक देश असल्यामुळे कसं आहे, विनाशिक आहे आणि अविच्छिन्न नाही, नष्ट होणार आहे. मग असं मला सुख या स्वतःच्या शुद्ध आत्म्याला लक्ष करून होणार आहे. आणि अशा प्रकारे वारंवार प्रयत्न करतो तर ते मुनी दीक्षांनी अर्थ सिद्ध अवस्था प्राप्त होते. तर हे भावी नैरम्य आहे, मला प्राप्त करण्यासाठी उपादेय आहे. वर्तमान काळामध्ये असा कारण परमात्मा विषय माझ्यापाशी आहे आणि अशा विषयाला वर्तमानाच्या प्रगत क्षावक्षमिक भावकृत ज्ञानाच्या द्वारे त्याला विषय करतो, त्याचं स्वसंवेदन करतो, तर मलाही पर्यायामध्ये एक देश फळ आत्ता प्राप्त होतं.
मग फळाला बघायला जाऊ नका. आचरण विषय शुद्ध आहे, साधन शुद्ध आहे, तर फळ आपोआप आलेलं आहे. म्हणून ज्ञानी फळाला बघायला जात नाही, अज्ञानी फळाला बघतो. फळाला लक्ष करतो तर विषय जातो, आणि विषय जातो तर त्याला फळ मिळत नाही. ज्ञानी म्हणतो मी ज्ञान आनंद स्वभावरूप आत्म्याला विषय केलेला आहे, आणि ज्ञानामध्ये मी ज्ञान आनंद स्वरूप रूपाने जाणलेला आहे, तर मला फळ नियमाने त्यावेळेला सुख प्राप्त झालेलंच आहे. मी तेवढ्या क्षणामध्ये राग द्वेषाची उत्पत्ती झाली नाही. मग राग द्वेषाच्या उत्पत्तीच्या अभावाचं नावच सुख आहे, आणि राग द्वेषाच्या उत्पत्तीच्या त्याच नाव दुःख आहे. म्हणून ज्ञानी फळाकडे बघत नाही, फळ स्वयं आलेला असतं. विषयाचा पण निर्णय ज्ञान करतं, फळाचा पण निर्णय ज्ञान करतं. म्हणून ज्ञान पर प्रकारची, आणि ती ज्ञान पर्याय मी प्रत्यक्ष प्रामाण्य सहितच आहे. मग स्वतःचा पण निर्णय करते, म्हणून ती ज्ञान पर्याय स्वपर प्रकारची झाली. आणि एक आपल्याकडे ज्ञान पर्यायच ज्ञान पर्याय आहे. ज्ञान पर्यायामध्ये विषयाचा निर्णय झालेला आहे, पण ती ज्ञान पर्याय ही स्वयं विषय रूप आहे. आणि त्या ज्ञानाच्या पर्यायामध्ये फळाचा निर्णय झालेला आहे. म्हणून साधन विषय फळ रूपाने एक ज्ञानच आहे. मग अशा एक ज्ञान स्वरूप आत्म्याला मी विषय करून ज्ञानाचा जरी अनुभव केलेला आहे, म्हणून मी पर्यायामध्ये एक देश अतींद्रिय सुखाला प्राप्त झालेला आहे, भोगत आहे. आणि भावी काळामध्ये असं सुख मला नियमाने प्राप्त होणारच आहे. या एक अंतर्मुहूर्ताच्या शुद्धोपयोगाचं फळ परंपराने केवळ ज्ञान अनंत सुखाची प्राप्ती मला होणार आहे. अशा पद्धतीने एवंभूत ज्ञाने अशा सुखाने परिणत असणाऱ्या जीवांची चर्चा आहे. फळाची भावी नैरम्याने माझ्या फळाची चर्चा आहे. आणि वर्तमान काळामध्ये असा शुद्ध उपयोग स्वभावस्वरूप विषय माझ्यापाशी आहे, त्याची चर्चा आहे. आणि अशा शुद्ध उपयोगा विषयाला लक्ष करून शुद्धोपयोगाने परिणत झालेल्या फळाला उत्पन्न करणाऱ्या माझ्या शुद्ध उपयोग ज्ञान पर्यायाची चर्चा आहे. असा शुद्ध उपयोग विषय, शुद्ध उपयोग साधन आणि शुद्ध फळ अतींद्रिय आनंद ज्ञान याची चर्चा आहे. असा भावार्थरूपाने समजून घ्या. ओम. विशुद्ध ज्ञान दर्शन आनंद स्वरूप निज शुद्धात्म द्रव्य आहे. परिपूर्ण स्वरूप आहे. अविनाशी स्वरूप आहे. आदि मध्य अंतने रहित आहे. नित्य निरामय स्वरूप आहे. नित्य उद्घाटित स्वरूप आहे. निराग स्वरूप आहे. आहे आहे आहे. ओम.
शांति शांति शांति। विसर्जन। नमो हरिहंताणं नमो सिद्धाणं नमो आर्याणं नमो वज्रायां नमो लोये सौवतां नमो हरिहंताणं नमो सिद्धाणं नमो आर्याणं नमो वज्रायां नमो लोये सौवतां नमो हरिहंताणं नमो सिद्धाणं नमो आर्याणं नमो वज्रायां नमो लोये सौवतां। ओम विसर्जन। जवानी के जानते तुझे लोकालो तो वाणी मंत्रकर्णो सदा ते संतो देव विगो हरमंत्रं विप्रेयो निर्गन दयालमपालो सदा यही मुक्तिका। सिद्धांत शास्त्र की जय। हिमानी माता की जय। सूर्य भगवान की जय। अनंत चित्त परमेश्वरी भगवान की जय। आचार्य श्री सुंदर प्रवचन सागर की जय। आचार्य श्री शांति सागर महाराज परम पूज्य श्री सागर महाराज की जय। तो सिद्धात्म कर्म